नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. हा सण फक्त आनंदाचा नाही तर इतिहास, परंपरा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी नवीन संकल्प केले जातात आणि आयुष्यात नवीन सुरुवात केली जाते. म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढी उभारण्यामागचा इतिहास. गुढी उभारण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. पहिली कथा अशी आहे की प्रभू भगवान राम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आल्यावर लोकांनी आनंदाने गुढी उभारली. दुसरी कथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजय मिळवल्यानंतर विजयध्वज म्हणून गुढी उभारली. काही लोकांच्या मते ब्रह्मदेवांनी या दिवशी सृष्टी निर्माण केली, म्हणून गुढी म्हणजे विजय, यश आणि नवीन सुरुवात याचे प्रतीक आहे. गुढी कशी उभारतात? गुढी उभारताना एक बांबू घेतला जातो आणि त्यावर सुंदर रेशमी कापड बांधले जाते. त्यावर कडुनिंबाची पाने, फुलांची माळ आणि साखरेच्या गाठी लावल्या जातात. शेवटी त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा लोटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या उजव्या बाजूला उंच ठिकाणी लावली जाते. याचा अर्थ आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येवो. गुढीपाडव्याचे खास पदार्थ. या दिवशी खास करून कडुनिंब आणि गुळ खाल्ले जातात. याचा अर्थ जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि आपल्याला दोन्ही स्वीकारायला शिकावे लागते. तसेच पुरी, श्रीखंड, पुरणपोळी यांसारखे स्वादिष्ट पदार्थही बनवले जाते. गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडवा आपल्याला सांगतो की नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी. हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की जुने दुःख विसरून नवीन सुरुवात करावी. हा सण फक्त धार्मिक नाही तर मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणारा आहे. तो आपल्याला सकारात्मक राहण्याचा संदेश देतो. या नववर्षात आपण सर्वांनी एक नवीन सुरुवात करूया आणि आपल्या आयुष्यात यश आणि आनंद आणूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.